नमस्कार मित्रांनो, मी रामजी टेक सरकार या आपल्या मराठी मातृभाषेतील यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण बीड जिल्ह्याची विशेष माहिती पाहणार आहोत, जी MPSC, पोलीस भरती, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक या सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. जसे की तुम्ही पाहतच असताल, आता सध्या पोलीस भरती आणि पोलीस पाटीलची जाहिरात आलेली आहे. त्याच्या अनुषंगाने तुम्हाला बीड जिल्हा विशेष माहिती 4 ते 5 प्रश्न विचारले जातात. त्याच्या अनुषंगाने आपण सर्व 20 ते 25 मिनिटांमध्ये काय करणार आहोत, कव्हर करणार आहोत. तुम्ही अनुक्रमणिका पाहू शकता. जिल्हा परिषद इतिहास असेल, भूगोल, भौगोलिक स्थान असेल, प्रशासकीय संरचना असेल, लोकसंख्या व साक्षरता आपण 2011च्या जनगणनेनुसार पाहणार आहोत. नदी प्रणाली असेल, हवामान असेल, धार्मिक वारसा, ज्योतिर्लिंग, मंदिरे, वन्यजीवन असेल, ऊर्जा व जलसिंचन प्रकल्प पाहणार आहोत, शेती, प्रमुख पिके, वाहतूक, दळणवळण हे सर्व पाहणार आहोत. आता मित्रांनो, आपण बीड जिल्हा ऐतिहासिक वारसा पाहूया. प्राचीन नाव काय आहे? बीडचे प्राचीन नाव चंपावती नगरी असे होते. आणि पौराणिक संदर्भ जर म्हणलं, पौराणिक संदर्भ त्याच्यानुसार पांडव काळात या नगरीचा उल्लेख काय केला होता? दुर्गवती म्हणून पण आपल्या बीड जिल्ह्याला ओळखलं जातं. चंपावती, दुर्गवती असे वेगवेगळे नाव होते. आता प्रमुख राजवटी जर म्हटलं तर प्रदेशावर सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट आणि यादव राज्यांनी काय केलेलं राज्य केले होते. त्यानंतर भाग बहमनी, निजामशाही आणि मुघलांच्या ताब्यात होता. मुघल कालखंड त्याच्या दरम्यान आपल्या बीड शहराला भीर म्हणून पण ओळखलं होतं. असे वेगवेगळे 3 नाव चंपावती नगरी असेल, दुर्गावती असेल, भीर म्हणून ओळखले जाते. आता ऐतिहासिक वास्तू जर म्हटलं तर बीडमध्ये कंकालेश्वर मंदिर आहे. बीड शहराच्या मध्यभागी काय तलावामध्ये हे हेमाडपंथी शिवमंदिर आहे. ठीक आहे. खजाना विहीर आहे मित्रांनो इकडे. निजामशाही काळामध्ये 1583 मध्ये बांधलेली ही काय आहे? खजाना विहीर आहे. आज ही शहराला काय करते? पाणी पुरवठा करते बीड शहराला. खजाना विहीर कधी 1583 मध्ये निजामशाही काळात बांधलेली आहे. धारूरचा किल्ला असेल, हा किल्ला त्यांच्या नैसर्गिक उंचीसाठी आणि बुरुजांसाठी प्रसिद्ध आहे. सांस्कृतिक महत्त्व म्हटलं तर आद्यकवी मुकुंदराज यांनी विवेक सिंधू ग्रंथ जो लिहिलेला आहे, त्यांचे लेखक मुकुंदराज आणि कवी दासोपंत यांची कर्मभूमी कोणती आहे? अंबाजोगाई आपल्या याच बीड जिल्ह्यामध्ये असणार आहे. स्वातंत्र्य लढा बीड जिल्हा हैदराबाद मुक्ती संग्रामातील काय आहे? एक आपलं बीड जिल्हा एक स्थान आहे. बीड जिल्ह्याचा आता संक्षिप्त परिचय पाहू. ऐतिहासिक पार्श्वभूमी बीड जिल्हा मूळचा हैदराबाद संस्थानाचा भाग होता. 1956च्या द्विभाषिक राज्य स्थापनेनंतर तो मराठवाड्यामध्ये काय झालेला आहे? आपला बीड जिल्हा 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याचा काय झालेला आहे? आपला बीड जिल्हा भाग मांडलेला आहे. नंतर त्याची पुनर्रचना कधी झाली? 1982 मध्ये बीड जिल्ह्याचे विभाजन झाले. त्यावेळी अंबाजोगाई तालुक्यातील रेणापूर, आता सध्या ते रेणापूर लातूर जिल्ह्यामध्ये आहे, त्याच्यातील 43 गावे, 11 वाड्यांचा समावेश कुठे झाला आहे? लातूर जिल्ह्यामध्ये करण्यात आलेला आहे. हे ध्यानात ठेवा. भौगोलिक स्थान जर म्हटलं तर औरंगाबाद पूर्वीचा आता छत्रपती संभाजीनगर या विभागामध्ये आपला बीड जिल्हा आहे. प्रादेशिक विभागाची जर 2 ह्याच्यामध्ये जर मांडणी केली तर गंगथडी उत्तरेकडील सकल प्रदेश असं म्हटलं जातं. घाट बाळाघाट दक्षिणेकडील प्रदेश म्हटलं जातं. आता बीड जिल्हा आपल्या छत्रपती संभाजीनगर या मराठवाडा विभागामध्ये येतो. अक्षय वृत्तिरेखा उंची जर म्हटलं तर 18° आणि 28 ते 19° उत्तर अक्षांश आहे. 74° ते 54 ते 76°, 57 पूर्व रेखांश आहे. क्षेत्रफळ जर आहे आपल्या बीड जिल्ह्याचं जर विचारलं तर 10,693 चौरस किमी असणार आहे. एकूण आपल्या राज्याच्या किती असणार आहे? 3.47% आपल्या बीड जिल्ह्याचं एकट्याचं काय असणार आहे? हे क्षेत्रफळ असणार आहे 3.47. एक ध्यानात ठेवा. आणि 10,694 किमी काय असणार आहे? क्षेत्रफळ असणार आहे टोटल. नैसर्गिक सीमा जर म्हटलं तर उत्तरेला गोदावरी नदी आहे, दक्षिणेला मांजरा नदी आहे आणि मध्यभागी बालाघाट डोंगर रांगा असणार आहे. आता आपल्या छत्रपती संभाजीनगर विभागामधील आपण 8 जिल्हे पाहूया. पहिला कोणता असणार आहे? छत्रपती संभाजीनगर उत्तरेला असणार आहे. जालना असणार आहे उत्तरेला. नंतर हिंगोली असणार आहे उत्तरेला. मध्यमध्ये आपला बीड जिल्हा असणार आहे, मध्य म्हणजे सेंट्रलमध्ये. परभणी जिल्हा आहे. नांदेड आहे. नंतर दक्षिणेला धाराशिव आहे. नंतर लातूर आहे दक्षिणेला. आणि शेजारील जर जिल्हे जर म्हटलं तर मित्रांनो काय आहे? आता आपल्या बीड जिल्ह्याच्या शेजारील जिल्हे पाहूया आपण.
उत्तरेला छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्हा आहे, पूर्वेला परभणी जिल्हा आहे, नंतर दक्षिण व पूर्वेला लातूर जिल्हा आहे. आपण ते नकाशामध्ये पाहणारच आहोत. दक्षिण धाराशिव, उस्मानाबाद असणार आहे आणि पश्चिमेला अहिल्यानगर, अहमदनगर हा जिल्हा असणार आहे. आपल्या बीड जिल्ह्याला 6 जिल्ह्याची सीमा लागलेली आहे, हे ध्यानात ठेवा. आता विभागीय मुख्यालय जर म्हटलं तर छत्रपती संभाजीनगर. आता एकूण आपल्या बीड जिल्ह्यामध्ये 11 तालुके आहेत. बीड, गेवराई, माजलगाव, धारूर, वडवणी, परळी, अंबाजोगाई, केज, पाटोदा, आष्टी. प्रशासकीय जर विभाग म्हटलं तर आपल्या बीड जिल्ह्याचे 5 प्रशासकीय विभाग पडतात. त्याच्यामध्ये पहिला बीड विभाग असणार आहे, नंतर माजलगाव विभाग आहे, 3rd नंबरला परळी विभाग आहे, 4 नंबरला पाटोदा विभाग आहे आणि 5 नंबरला अंबाजोगाई विभाग आहे. पंचायत समिती जर म्हटलं तर मित्रांनो 11 पंचायत समिती असणार आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये एक पंचायत समिती असते. आता ग्रामपंचायती जर विचारलं तर 1030 प्लस कार्यरत ग्रामपंचायत असणार आहेत. आता विधानसभा मतदारसंघ 6 असणार आहेत. बीड विधानसभा मतदारसंघ, त्याच्यामध्ये बीड तालुका काही भाग वगळता गेवराई असणार आहे. गेवराईमध्ये शिरूर कासार मतदारसंघ असणार आहेत. माजलगाव मतदारसंघ असणार आहे. 4था परळी मतदारसंघ असणार आहे आणि केज हा SC साठी राखीव मतदारसंघ असणार आहे, केज. आणि नंतर 6वा मतदारसंघ आष्टी असणार आहे. इथं मॅपमध्ये तुम्ही पाहू शकता आपल्या बीड जिल्ह्याला 6 जिल्हे ची सीमा लागलेली आहे. लातूर असेल, परभणी असेल, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि धाराशिव. आणि लोकसभा मतदारसंघ एकच असणार आहे मित्रांनो. आपण हे सर्व मतदारसंघ, त्यांचे आमदार आणि आपण विधानसभा आणि लोकसभा याचे सर्व आपण खासदार आणि आमदार पाहणार आहोत. मित्रांनो आता काही प्रशासकीय विभाग आणि त्यांचे ब्लॉकचे नाव पाहणार आहोत. जिल्हा प्रशासकीय विभागामध्ये काय असतं मित्रांनो, उपविभागाच्या प्रमुखपदी कोण असतात? सहाय्यक जिल्हाधिकारी, IAS संवर्गातील अधिकारी असतात किंवा उपजिल्हाधिकारी असतात. त्यालाच SDO किंवा SDM असं पण म्हटलं जातं. आता 5 विभाग आहेत. आपल्या 5 विभागामध्ये बीड विभागामध्ये बीड, गेवराई 2 तालुके आहेत. माजलगावमध्ये माजलगाव, धारूर, वडवणी तालुके आहेत. परळी विभागामध्ये परळी तालुका असणार आहे. पाटोदामध्ये पाटोदा, आष्टी, शिरूर हे 3 तालुके असणार आहेत. अंबाजोगाईमध्ये 2 तालुके असणार आहेत, अंबाजोगाई आणि केज. मित्रांनो बीड जिल्ह्यातील तालुक्याने गावांची संख्या पाहूया आपण. आता आपल्या बीड जिल्हा, त्याच्यामध्ये बीड तालुक्यामध्ये 236 गावे असणार आहेत. गेवराई तालुक्यामध्ये 183 गावे असणार आहेत. तुम्ही काय करा, व्हिडिओ पॉज करून तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता किंवा फोटो काढून तुम्ही किंवा व्हिडिओ स्टॉप करून पॉज करून पाहू शकता. मित्रांनो खूप व्यवस्थित छान माहिती आहे. जर आपण पूर्ण डिटेलमध्ये जर पाहत बसलो तर हा व्हिडिओ आपला कमीत कमी अर्ध्या तासाचा होईल. त्याच्यामुळे आपण फास्टमध्ये घेतोय. धारूरमध्ये 113 गावं असणार आहेत. वडवणीमध्ये 66 गावं असणार आहेत. माजलगावमध्ये 42 गावं असणार आहेत. परळीमध्ये 104 गावं असणार आहेत. पाटोदा तालुक्यामध्ये 62 गावे असणार आहेत. आष्टीमध्ये 161 गावे असणार आहेत. शिरूर तालुक्यामध्ये 74 गावे असणार आहेत. अंबाजोगाईमध्ये 104 गावे असणार आहेत. केज तालुक्यामध्ये 122 आणि टोटल जर म्हटलं तर मित्रांनो एकूण बीड जिल्ह्यामध्ये 1267च्या आसपास प्लस थोडेफार असू शकतात. 1267 काय असणार आहेत बीड जिल्ह्यामध्ये गावी असणार आहेत. आता इथं तुम्ही मॅप पाहू शकता, तालुक्याचा मॅप दिलेला आहे. नॉर्थ साईडला, साऊथ साईडला सर्व आपल्या बीड जिल्ह्याला 6 जिल्हे लागून आहेत. लोकसंख्या व साक्षरता जर म्हटलं तर मित्रांनो 2011च्या जनगणनेनुसार आपल्या बीड जिल्ह्याची एकूण लोकसंख्या 25,85,049 असणार आहे. बीड जिल्ह्याची लोकसंख्येची घनता जर म्हटलं तर 242 प्रति चौरस किमी असणार आहे. लिंग गुणोत्तर जर म्हटलं सेक्स रेशिओ तर 916 स्त्रियांमागे 1000 पुरुषांमागे 916 स्त्रिया असणार आहेत. मित्रांनो इथं हे ध्यानात ठेवा. बाल लिंग गुणोत्तर जर म्हटलं तर 0 ते 6 वयोगटामध्ये 807 हे प्रमाण आहे. आता साक्षरता दर म्हणजे लिटरेसी रेट जर म्हटलं तर एकूण साक्षरता मित्रांनो इथं 76.99 असणार आहे. त्याच्यामध्ये पुरुष साक्षरता 85.54, स्त्री साक्षरता जर म्हटलं तर 67.82 असणार आहे. इथं तुम्ही जो पाय चार्ट आणि ग्राफ दिलेला आहे ॲनालिसिस करा, पहा, व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट घ्या. आता जर लोकसंख्येचे वितरण जर केलं मित्रांनो इथे तर ग्रामीण लोकसंख्या किती असणार आहे 80.11 आहे आणि शहरी लोकसंख्या किती असणार आहे मित्रांनो 19.89 असणार आहे. इथं ग्राफमध्ये तुम्ही व्यवस्थित. आणि सर्वात साक्षर तालुका जर म्हटलं सर्वात जास्त साक्षर तर अंबाजोगाई असणार आहे आणि सर्वात कमी साक्षर तालुका वडवणी असणार आहे. मित्रांनो इथं
साक्षरता प्रमाण दिलं आहे, पर्सेंटेजमध्ये तुम्ही व्यवस्थित स्क्रीनशॉट काढा, व्यवस्थित रीड करा. आता प्रमुख नद्या पाहूया. गोदावरी नदी असणार आहे आपल्या जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून काय करते, ती वाहणारी सर्वात मोठी आणि मुख्य नदी आहे आपल्या बीड जिल्ह्यामधील. मांजरा नदी असणार आहे जिल्ह्याच्या दक्षिण भागातून वाहणारी महत्त्वाची नदी आहे, जिचा उगम पाटोदा तालुक्यातील बालाघाट रांगामध्ये होतो. सिंदफणा नदी असणार आहे, ही गोदावरी नदीची प्रमुख उपनदी असून ती जिल्ह्याच्या मध्य भागातून वाहते. पाटोदा ते माजलगाव अशी वाहते, पाटोद्यामध्ये तिचा उगम होतो. इतर नद्या जर म्हटलं तर मित्रांनो, बिंदुसरा आहे बीड शहराची जीवनवाहिनी. बीड शहर आपलं बिंदुसरा नदी च्या काठावरती असणार आहे. कुंडलिका आहे, सरस्वती आहे, वान आहे, ह्या सर्व बीड जिल्ह्यातील इतर नद्या आहेत. मेन जर म्हटलं तर गोदावरी, मांजरा आणि सिंदफणा. प्रमुख धरणे मित्रांनो, माजलगाव धरण आहे, सिंदफणा नदीवर हे बांधलेले जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण आहे. यालाच आपण माजलगाव प्रकल्प किंवा माजलगावचा डॅम असे पण म्हणतो. मांजरा धरण आहे, दनेगाव मांजरा नदीवर बांधलेले हे एक महत्त्वाचे आपल्या बीड जिल्ह्याला काय करणारे आहे, पाणी पुरवठा करणारे धरण आहे. बिंदुसरा बीड शहराजवळील पाली डॅम येथे असलेले हे एक अतिशय महत्त्वाचे धरण आहे. पाली डॅम इथेच एक पर्यटन स्थळ पण आहे. वान धरण अंबाजोगाई तालुक्यातील एक प्रमुख प्रकल्प असणार आहे. हवामान जर म्हटलं तर प्रकार काय आहे आपल्या हवामानाचे, जिल्ह्याचे प्रामुख्याने उष्ण आणि कोरडे आहे. तापमान 31°C ते 40°C पर्यंत असते. तर तेच मे महिन्यामध्ये 42°C किंवा त्यापेक्षा जास्त असू शकते. हिवाळ्यात सौम्य असतो वातावरण. पर्जन्यमान जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान 666 मिमी आहे. हा आपला बीड जिल्हा पर्जन्यछायेच्या क्षेत्रात येत असल्याने पावसाचे प्रमाण कमी आणि अनियमित असते, ज्यामुळे जिल्ह्याला अनेकदा दुष्काळाचा सामना पण करावा लागतो आपल्या बीड जिल्ह्याला. आपल्या बीड जिल्ह्यातले खूप शेतकरी ऊसतोड कामगार म्हणून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जातात. ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून पण ओळखला जातो, हे पण ध्यानात ठेवा. मृदा जमीन सॉईल जर म्हटलं तर प्रकार, जिल्ह्यातील माती प्रामुख्याने बेसाल्ट खडकापासून बनलेली आहे आणि काही मध्यम काळी पण आहे. सुपीकता जर म्हटलं तर मित्रांनो, उत्तर भारतातील गोदावरी आणि सिंदफणा नदीच्या खोऱ्यांमध्ये काय आहे, काही काळाची सुपीक काळी मृदा आहे, जी शेतीसाठी काय आहे, अत्यंत उपयुक्त आहे. डोंगराळ भाग जर म्हटलं तर बालाघाट डोंगर रांगा आहेत बीड जिल्ह्यामध्ये. खडकाळ जमीन आहे. शेतीवर परिणाम काय, येथील हवामान मृदूनुसार ज्वारी, बाजरी, गहू आणि कापूस हे मुख्य पिकं काय घेतली जाते. आता ऐतिहासिक किल्ले आणि वास्तू पाहूया. प्रमुख किल्ले, धारूरचा किल्ला आहे, 1568च्या सुमारास बांधलेला हा काय आहे, आजही चांगल्या स्थितीमध्ये मराठ्यांचा शौर्याचा वारसा असतो सांगितला जातो. किल्ले धारूर इथे हे असणार आहे स्थळ. किल्ले धारूर इथे आपला ऐतिहासिक किल्ला असणार आहे. चंपावती किल्ला, तर बीड शहराच्या प्राचीन काळी हा किल्ला अस्तित्वात असल्याच्या खुणा अजूनही जाणवतात. जुनी तटबंदी पाहायला मिळते आपल्या बीड जिल्ह्यामध्ये. ऐतिहासिक वास्तू आणि स्मारके, खजाना विहीर आहे, त्यालाच खजाना बावडी. निजाम काळात बांधलेली ही विहीर बीड शहराची ऐतिहासिक पाणीपुरवठा व्यवस्था म्हणून प्रसिद्ध आहे. ऐतिहासिक वेसी आहेत, त्यालाच आपण दरवाजे म्हणतो. बीड शहराला संरक्षण भिंत आणि अनेक वेसी होत्या, त्यापैकी काही आजही शहराच्या वैभवात भर पाडते. जसं की आपण माळी वेस पाहितलं, आपण मुकुंदराज यांची समाधी आहे मित्रांनो अंबाजोगाईमध्ये, त्यांनाच आपण आद्यकवी मुकुंदराज असे म्हणतो. आणि हजरत शहनशाहवाली दर्गा पण आहे, 14व्या शतकातील ही एक प्रसिद्ध काय वास्तू, ऐतिहासिक वास्तू आहे. दरवर्षी येथे मोठी यात्रा भरते. धार्मिक वारसा व ज्योतिर्लिंगे, परळी वैजनाथला एक आपलं महाराष्ट्रामध्ये जे 12 ज्योतिर्लिंग आहेत आपल्या भारत देशामध्ये, तर त्यातील आपल्या महाराष्ट्रामध्ये 5 ज्योतिर्लिंग आहेत. त्याच्यातील एक आपल्या बीड जिल्ह्यामध्ये परळी येथे एक ज्योतिर्लिंग असणार आहे. हे मंदिर बालाघाट पर्वतांच्या पायथ्याशी असून याला हरिहर, शिव आणि विष्णू यांचे एकत्रीकरण मानले जाते. ह्याच आपल्या परळी वैजनाथ या ज्योतिर्लिंगाला राणी अहिल्याबाई होळकर यांनी या आपल्या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला पाहायला मिळतो. इथे श्री योगेश्वरी देवी मंदिर आहे अंबाजोगाई या ठिकाणी. अनेक कुटुंबांचे काय आहे, श्री योगेश्वरी देवी मंदिर अंबाजोगाई येथील कुलदैवत म्हटलं जातं. हे मंदिर हेमाडपंथी आहे मित्रांनो. कंकालेश्वर मंदिर बीड शहराच्या मध्यभागी आपल्या तलावामध्ये आहे. हे शिव मंदिर वसलेलं आहे, हेमाडपंथी मंदिर आहे. हे 14व्या शतकातील यादवकालीन मंदिर असून, यादवकालीन हे ध्यानात ठेवा मित्रांनो,
यादवकालीन काय आहे कंकालेश्वर मंदिर आहे 14व्या शतकातील. पुरुषोत्तमपुरी माजलगाव इथे भगवान पुरुषोत्तमाचे काय आहे विष्णूच्या भारतातील एकमेव मंदिर आहे. अधिक मास धोंड्याच्या महिन्यात इथे मोठी यात्रा भरते. इतर महत्त्वाची स्थळे जर म्हटलं तर कपिल धाल जे आहे आपल्या बीडमधील मन्मथ स्वामींचे मंदिर आहे. निसर्गरम्य धबधबा आहे. सौताडा आहे. सौताडा येथील रामेश्वर मंदिर आणि धबधबा भाविकांचे इथे श्रद्धास्थान आहे मोठे रामेश्वर मंदिर जे सौताडा येथील. मयुरेश्वर नायगाव येथे मोरांसाठी प्रसिद्ध अभयारण्य आहे. विशेष जर म्हटलं तर राक्षस भुवन जे आहे इथे ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले राक्षस भुवन येथे मराठा सैन्य आणि निजाम यांच्यात काय झालेलं आहे ऐतिहासिक युद्ध झालेलं आहे, हे एक ध्यानात ठेवा. बीड जिल्ह्याचा संबंध थेट मित्रांनो रामायणाशी देखील जोडला जातो. विशेष जटायू आणि रावण युद्धाचा देखील इथं मंदिराशी काय दिलेला आहे संबंध असणार आहे, हे ध्यानात ठेवा. नायगाव आपण आता वन्यजीवन आणि अभयारण्य पाहून नायगाव मयूर अभयारण्य नायगाव पिकॉक सेंच्युरी बीड जिल्ह्यापासून 20 किलोमीटर अंतरावर असणार आहे. पाटोदा तालुक्यामध्ये नायगाव मयूर अभयारण्य हे नायगाव मयूर अभयारण्य जे आहे मोरांसाठी प्रसिद्ध असणार आहे. वैशिष्ट्य हे भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर यांच्या संरक्षणासाठी प्रसिद्ध आहे. वन्यजीवन जर म्हटलं तर मोरांव्यतिरिक्त इथं चिंकारा लांडगा कोल्हा रानमांजर आणि काळविट यासारखे वेगवेगळे प्राणी पाहायला मिळतात. क्षेत्रफळ जर विचारलं जर मित्रांनो तर 29.90 चौरस किमी असणार आहे आणि येथे 100हून अधिक पक्ष्यांच्या प्रजाती आहेत. वन्यजीवन विविधता प्राणी बीड जिल्ह्यातील बालाघाट डोंगर रांगा मित्रांनो एक फेमस आहे. लांडगे कोल्हे हरिण निलगाय मोठ्या प्रमाणात आढळतात. निसर्ग पर्यटन स्थळ जर म्हटलं तर कपिलथाल आणि सौताडा येथील निसर्गरम्य धबधबे वनराई प्रसिद्ध आहे. येडशी रामलिंग घाट शेजारील जिल्हा असणार आहे. बीड जिल्ह्याच्या सीमेला लागूनच असलेल्या या अभयारण्याचा काय प्रभाव जास्त असणार आहे येडशी रामलिंग घाट. मित्रांनो ऊर्जा व जलसिंचन प्रकल्प पाहूया आपण. जलसिंचन प्रकल्प इरिगेशन प्रोजेक्ट बीड जिल्ह्याच्या आपल्या सिंचनासाठी अनेक छोटे मोठे प्रकल्प कार्यान्वित आहेत. त्याच्यामधील प्रमुख धरणे जर म्हटलं तर माजलगाव धरण आपल्या सिंदफणा नदीवर असणार आहे, त्यालाच माजलगाव डॅम म्हणतो. आणि माजरा धरण धनेगाव हे आपल्या बीड जिल्ह्यातील सर्वात मोठे 2 प्रकल्प आहेत. इतर छोटे मोठे प्रकल्प बिंदुसरा बोदेगाव वाण सिंदफणा आणि सरस्वती हे मध्यम प्रकल्प सिंचनासाठी महत्त्वाचे आहेत. नदी जोड प्रकल्प आहेत मित्रांनो. पश्चिम महाराष्ट्रातील नद्यांचे पाणी बीड आणि धाराशिव जिल्ह्याला काय दुष्काळासाठी पाणी पुरवलं जातं. आष्टी उपसा सिंचन योजना पण आहे मित्रांनो. उजनी धरणातून आष्टी तालुक्याला पाणी पुरवठा केला जातो. आता ऊर्जा प्रकल्प पाहूया. एनर्जी प्रोजेक्ट जे आहेत जे महत्त्वाचे 2 प्रकल्प असणार आहेत. परळी औष्णिक औद्योगिक जो आहे विद्युत केंद्र इथे हा जिल्ह्यातील सर्वात मोठा ऐतिहासिक वीज निर्मिती केंद्र आहे. जरी सध्या याचे काही संच बंद असले तरी जिल्ह्यात विकासासाठी याचे मोठे योगदान आहे मित्रांनो. सौर ऊर्जा प्रकल्प जिल्ह्यामध्ये सौर ऊर्जेवर आधारित नवीन प्रकल्प आहेत. परळी येथील औष्णिक केंद्राच्या जागेवर देखील सौर प्रकल्प प्रस्तावित आहेत. जे साईल सोलर प्लांट आहेत बीडमध्ये 50 मेगावॉट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प काय आहेत अलीकडेच मित्रांनो कार्यान्वित झालेले आहेत, हे ध्यानात ठेवा. सौर ऊर्जा प्रकल्प जर म्हटलं तर परळीला आपल्या औष्णिक विद्युत केंद्र आहे, हे ध्यानात ठेवा. आणि महत्त्वाची जर आकडेवारी जर म्हटलं तर जिल्ह्यात एकूण 2 मोठे प्रकल्प 16 मध्यम आणि 122 लघु पाटबंधारे प्रकल्प आहेत. जायकवाडी उजवा कालवा हा देखील जिल्ह्याचा उत्तर भागातील सिंचनासाठी मुख्य स्रोत मानला जातो. आता बीड जिल्ह्यातील महत्त्वाचे पिके पाहूया आणि उत्पन्न पाहूया आपण. खरीप पिके सोयाबीन कापूस, रब्बी पिके ज्वारी गहू हरभरा, नगदी पिके काही ऊस असणार आहेत, कापूस असणार आहे. त्याच्यामध्ये विशेष कृषी उत्पादने बीडच्या आपल्या सीताफळाला काय झालेलं आहे मित्रांनो GI टॅग भेटलेला आहे. बीड येथील आपल्या बालानगर येथील हे काय आहेत बालानगर जातीचे सीताफळ आहेत, त्याला विशेष GI टॅग भेटलेला आहे. भौगोलिक मानांकन असे म्हणतात त्याला, ध्यानात ठेवा. केसर आंबा आहे जिल्ह्यामध्ये. केसर आंब्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. शेतीचे वैशिष्ट्य जर म्हटलं ज्वारीचे उत्पादन, ज्वारी हे जिल्ह्याचे आपले प्रमुख पीक आहे. कोरडवाहू शेती असल्यामुळे पर्जन्यशाहीचा भाग येतो, त्याच्यामध्ये प्रामुख्याने जिरायती वगैरे आणि पावसावरती अवलंबून आहेत आपले मराठवाड्यातील शेतकरी दुष्काळग्रस्त भाग असल्यामुळे. आणि ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून पण ओळखला जातं. मोठ्या प्रमाणात ऊसतोड मजूर इतर जिल्ह्यामध्ये काय करतात ऊसतोडीसाठी जातात. वाहतूक व दळणवळण जर म्हटलं तर रस्ते वाहतूक पाहूया आपण. पहिलं रोड ट्रान्सपोर्ट. राष्ट्रीय महामार्ग आहेत जिल्ह्यातून 2 जातात. NH 52 जुना त्याला 211 धुळे औरंगाबाद
पूर्वीचे औरंगाबाद, सध्याचे आपले छत्रपती संभाजीनगर, बीड, सोलापूर हा काय आहे, राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्याला उत्तर आणि दक्षिण भारताशी जोडतो. हे ध्यानात ठेवा. उत्तर आणि दक्षिण भारताशी कोणता राष्ट्रीय महामार्ग जोडतो, तर आपल्याला सांगता आलं पाहिजे. तिथं जर ऑप्शन असेल NH-52 किंवा NH-211, तर आपल्याला सांगता आलं पाहिजे कोणता, NH-52 किंवा 211. NH-61 जुना 222 कल्याण, अहमदनगर, पूर्वीचे सध्याचे आपले अहिल्यानगर, पाथर्डी, माजलगाव, परभणी, विशाखापट्टणम. आता राज्य परिवहन MSRTC जिल्ह्याचे आपलं मेन बसस्थानक असणार आहे. इथून पुणे, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर इथे बसेस लागतात. रेल्वे वाहतूक जर म्हटलं तर मित्रांनो, रेल्वे ट्रान्सपोर्ट आपल्या परळी वैजनाथ हे एक जिल्ह्यातील सर्वात मोठे काय असणार आहे, रेल्वे जंक्शन असणार आहे. हे दक्षिण मध्य रेल्वेचे हैदराबाद, परभणी आणि लातूरला जोडले जाते. अहिल्यानगर, पूर्वीचे अहमदनगर, बीड, परळी रेल्वेचे हे एक सध्या प्रगतीपथावर काय आहे मित्रांनो, काम चालू आहे. दळणवळण साधने जर म्हटलं, कम्युनिकेशन, आकाशवाणी केंद्र आहे, पोस्ट ऑफिस, इंटरनेट सेवा आहे, 4G 5G. आणि जवळचे विमानतळ जर म्हटलं आपल्या बीड जिल्ह्याला, तर छत्रपती संभाजीनगर 128 किलोमीटर असणार आहे आपल्या बीड जिल्ह्यापासून. आता महत्त्वाच्या व्यक्ती पाहूया आपण, राजकीय नेतृत्व आपल्या बीड जिल्ह्यातील. प्रथम पाहूया आपण केसरबाई सोनाजीराव क्षीरसागर, म्हणजेच आपण त्यांना प्रेमाने आदराने काकू असं म्हणत होतो. मराठवाड्यातील पहिल्या महिला खासदार असणार आहेत आणि शिक्षण महर्षी देखील त्यांना म्हटलं जातं काकूंना. लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब आहेत, बहुजनांचे कैवारी म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. बीड जिल्ह्याला राष्ट्रीय ओळख म्हणून देखील ते एक ज्येष्ठ नेते आहेत. प्रमोद महाजन भारतीय राजकारणातील त्यांना धुरंधर रणनीतिकार असं पण म्हटलं जातं. आध्यात्मिक व साहित्यिक वारसा जर म्हटलं तर आद्यकवी मुकुंदराज यांचे जो मराठीतील पहिला जो विवेक सिंधू ग्रंथ आहे, कुणी लिहिलेला आहे, आद्यकवी मुकुंदराज, हे ध्यानात ठेवा. संत दासोपंत थोर संत कवी आणि पसायदानाचे काय आहेत, जनक आहेत. ऐतिहासिक जर वारसा जर म्हटलं मित्रांनो, तर भास्कराचार्य जगप्रसिद्ध काय आहेत, गणित तज्ज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ होते. राणी चंपावती म्हणून आपल्या बीड जिल्ह्याच्या शहराच्या संस्थापिका आहेत, हे पण ध्यानात ठेवा. आता मित्रांनो, काही चालू घडामोडी, करंट अफेअर्स जर पाहूया आपण, लोकप्रतिनिधी पाहूया आपल्या बीड जिल्ह्याचे. लोकसभा मतदारसंघातील जे आपले खासदार असतील, श्री बजरंग मनोहर सोनवणे हे आहेत, हे ध्यानात ठेवा. विधानसभा मतदारसंघ जर म्हटलं तर विधानसभा सदस्य आपण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत, त्याचे आपण सर्व आमदार त्यांचे नावे पाहणार आहोत. गेवराई मतदारसंघाचे असणार आहेत श्री विजयसिंह शिवाजीराव पंडित. माजलगावचे असणार आहेत श्री प्रकाशदादा सुंदरराव सोळंके. बीड तालुक्याचे असणार आहेत श्री संदीप रवींद्र क्षीरसागर. आष्टी तालुक्याचे असणार आहेत श्री धस सुरेश रामचंद्र. केजचे मित्रांनो श्रीमती नमिता अक्षय मुंदडा. आणि परळीच्या जे आहेत श्री धनंजय पंडितराव मुंडे हे असणार आहेत आपल्या, हे ध्यानात ठेवा. नंतर मित्रांनो, बीड जिल्ह्याचे जे प्रशासकीय अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी आपण पाहूया. मित्रांनो, हे 2026च्या अकॉर्डिंग आपण बनवलेलं आहे. तुमच्या परीक्षेच्या अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही हा व्हिडिओ जर 6 महिन्यांनी किंवा 1 वर्षांनी जर पाहत असाल तर अकॉर्डिंग ते चेंज झालेले असेल. त्याच्यामुळे तुम्ही अकॉर्डिंग ते पहा, चेंज करा. कारण की काय, आपण सध्या पोलीस भरती आणि पोलीस पाटील एक्झामच्या दृष्टिकोनाने हे सर्व आपण माहिती बनवलेली आहे. आपण मुख्य प्रशासकीय अधिकारी पाहूया आपल्या बीड जिल्ह्याचे. जिल्हाधिकारी असणार आहेत श्री विवेक जॉन्सन. पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत असणार आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी CEO जिल्हा परिषद श्री जितीन रहमान असणार आहेत. निवासी जिल्हाधिकारी म्हणजे रेसिडेन्शियल डिस्ट्रिक्ट कलेक्टर शिवकुमार स्वामी असणार आहेत. पालकमंत्री आपल्या बीडचे जे मिनिस्टर असणार आहेत, गार्डियन मिनिस्टर पालकमंत्री सुनित्रा अजित पवार असणार आहेत. अजितदादा पवार यांच्या निधनानंतर सुनित्रा अजित पवार यांनी कार्यभार हाती घेतलेला आहे बीड जिल्ह्याचा आपल्या. नंतर मित्रांनो, बीड जिल्हा उपविभागीय अधिकारी जे 5 विभाग आहेत त्यांचे आपण नाव पाहूया. बीड जिल्हा उपविभागीय अधिकारी श्रीमती कविता जाधव. उपविभागीय अधिकारी अंबाजोगाईचे श्री दीपक वजाळे. परळीचे असणार आहेत अरविंद लाटकर. माजलगावचे असणार आहेत गौरव इंगोले. आणि उपविभागीय अधिकारी पाटोद्याचे असणार आहेत श्रीमती वसीमा शेख हे असणार आहेत. आता मित्रांनो, आपण काही तालुके पाहूया. आपले तालुक्याचे तहसीलदार वगैरे सर्व तुमच्या पोलीस पाटीलच्या दृष्टिकोनाने महत्त्वाचे आहेत.
बीड तालुक्याचे असणार आहेत श्री चंद्रकांत शेळके, गेवराईचे असणार आहेत श्री संदीप खोमने, माजलगावचे असणार आहेत श्री संतोष रुईकर, अंबाजोगाईचे असणार आहेत श्री विलास तरंगे, परळी वैजनाथचे असणार आहेत श्री व्यंकटेश मुंडे, केजचे असणार आहेत श्री राकेश गिड्डे, आष्टीचे असणार आहेत श्रीमती वैशाली पाटील, पाटोद्याचे असणार आहेत श्री दत्तात्रय निलावाड, शिरूर कासारचे असणार आहेत श्री घोलवे, सुरेश घोलवे सर, नंतर धारूरचे असणार आहेत श्री श्रीकांत निळे, वडवणीचे असणार आहेत श्री वैभव महेंद्रकर. आणि मित्रांनो, काय आपण सरावासाठी 50 प्रश्न पाहणार आहोत, तर तुम्ही फटाफटा रिव्हिजन करा, नाही तर व्हिडिओ स्टॉप करून किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. मित्रांनो, बीड जिल्ह्याचे प्राचीन नाव काय होते, तर चंपावती नगर होते. इथं ठेवा. बीड जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो, तर छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये. बीड जिल्ह्याची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे, 1960. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसोबतच काय झालेलं आहे, आपल्या बीड जिल्ह्याची स्थापना झालेली आहे. चौथा पाहूया, बीड जिल्ह्याला कोणत्या पर्वतरांगेने 2 भागात विभागले आहे, बालाघाट पर्वतरांग असणार आहे मित्रांनो. गंगथडी म्हणजे जिल्ह्याचा कोणता भाग असणार आहे, उत्तरेकडील सखल प्रदेश असणार आहे गंगथडी म्हणजेच. जिल्ह्याच्या दक्षिणेकडील उंचावरील भाग कोणत्या नावाने ओळखला जातो, तर घाट बाळाघाट असं म्हटलं जातं. बीड जिल्ह्यातील एकूण तालुक्यांची संख्या किती आहे, 11 आहे. 1982 मध्ये बीडच्या विभाजनानंतर कोणता नवीन जिल्हा निर्माण झाला, तर लातूर हा निर्माण झाला. अंबाजोगाईतील रेणापूर भाग लातूरला जोडला गेला. नंतर मित्रांनो, बीड जिल्ह्याचे मुख्यालय कोणत्या नदीकाठी आहे, तर बिंदुसरा या नदीकाठी आहे बीड जिल्हा वसलेला, हे ध्यानात ठेवा. आद्यकवी मुकुंदराज यांची समाधी कुठे आहे, अंबाजोगाई या ठिकाणी आहे. मराठीतील पहिला ग्रंथ विवेक सिंधू कोठे लिहिला गेला, विवेक सिंधू हा मित्रांनो खूप महत्वाचा आहे, अंबाजोगाई या ठिकाणी लिहिला गेला. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले परळी वैजनाथ कोणत्या जिल्ह्यात आहे, तर बीड जिल्ह्यामध्ये परळी तालुक्यात आहे, ध्यानात ठेवा. बीड जिल्ह्यातील कंकालेश्वर मंदिर कोणत्या देवाला समर्पित आहे, तर भगवान शिव यांना कंकालेश्वर मंदिर समर्पित आहे. केसर काकू क्षीरसागर यांनी कोणती शिक्षण संस्था स्थापन केली, तर नवगण शिक्षण संस्था काकूंनी काय केलेली आहे, स्थापन केलेली आहे, ध्यानात ठेवा. मराठवाड्यातील पहिल्या महिला खासदार कोण आहेत, तर मराठवाड्यातील आपल्या पहिल्या खासदार केसरबाई सोनाजीराव क्षीरसागर, आपण आदराने त्यांना काकू म्हणत होतो. लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांचा जन्म कोणत्या तालुक्यात झाला, तर परळी तालुक्यामध्ये, गाव नाथोरा असणार आहे मित्रांनो, हे ध्यानात ठेवा. नंतर बीड जिल्ह्याची मुख्य पिके कोणती आहेत मित्रांनो, तर कापूस, बाजरी आणि ऊस हे बीड जिल्ह्यातील मुख्य पिके आहेत. कोणत्या फळासाठी बीड जिल्ह्यात GI टॅग मिळालेला आहे, तर सीताफळ या फळासाठी बीड जिल्ह्यात GI टॅग भेटलेला आहे, ध्यानात ठेवा. बीड जिल्ह्याला महाराष्ट्रातील कोणता जिल्हा म्हणून ओळखले जाते, तर ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून सुद्धा ओळखले जाते. मांजरा नदीचा उगम कोणत्या डोंगररांगात होतो, तर पाटोदा तालुक्यातील डोंगररांगात होतो. सिंदफणा ही कोणत्या नदीची उपनदी आहे, तर गोदावरी या नदीची उपनदी आहे सिंदफणा. बीड जिल्ह्यात कोणता मुख्य प्रकल्प धरण माजलगाव येथे आहे, तर माजलगाव धरण सिंदफणा नदीवरती असणार आहे, हे ध्यानात ठेवा. सौतळा धबधबा कोणत्या तालुक्यात आहे, तर पाटोदा येथे सौतळा धबधबा आहे मित्रांनो. कपिलधार धबधबा कोठे आहे, तर बीड तालुका मांजरसुंबा जवळ असणार आहे कपिलधार. मनमस्त स्वामींचं इथं मंदिर आहे कपिलधार इथे, ध्यानात ठेवा. बीड शहराची स्थापना कोणी केली असे मानले जाते, तर राणी चंपावती यांनी बीड शहराची स्थापना केली असे मानले जाते. जिल्ह्यातील परळी येथे कोणते वीज केंद्र आहे, तर औष्णिक विद्युत केंद्र असणार आहे, थर्मल पॉवर प्लांट आहे परळी या ठिकाणी. तर नायगाव मयूर अभयारण्य कोणत्या पक्षासाठी प्रसिद्ध आहे, तर मोरांसाठी नायगाव मयूर अभयारण्य काय प्रसिद्ध आहे. बीड जिल्ह्याच्या पश्चिमेला कोणता जिल्हा आहे, तर अहमदनगर जिल्हा असणार आहे. बीड जिल्ह्याच्या पश्चिमेला अहिल्यानगर जिल्हा हा आत्ताचा पूर्वीचा अहमदनगर. बीड जिल्ह्याच्या उत्तरेला कोणती नदी वाहते, तर गोदावरी नदी वाहते, हे ध्यानात ठेवा. अंबाजोगाई हे शहर कोणत्या शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे, मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचे माहेरघर सुद्धा अंबाजोगाई या शहराला म्हटलं जातं. बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका क्षेत्रफळाने कोणता, तर बीड तालुका असणार आहे. सावरगाव येथील भगवानगड कोणत्या समाजात श्रद्धेचे स्थान आहे, तर वंजारी समाजाचे भगवानगड हे काय आहे, श्रद्धास्थान आहे. बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात मोहरी जास्त उत्पन्न घेतले जाते, तर केज आणि अंबाजोगाई परिसरात मोहरी या पिकाचे काय केले जाते, जास्त उत्पन्न घेतले जाते. खजिनावीर कोठे आहे, बीड शहरामध्ये आहे मित्रांनो, हे ध्यानात ठेवा. बीड जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर सेक्स रेशिओ साधारण किती आहे, तर 916. 2011च्या जनगणनेनुसार मित्रांनो हा काय आहे, लिंग गुणोत्तर आहे बीड जिल्ह्याचा 916. जिल्ह्यातील मुख्य रस्ते विकास प्रकल्प
कोणता सुरू आहे मित्रांनो, तर बीड परळी रेल्वे मार्ग चालू आहे मित्रांनो, आणि राष्ट्रीय महामार्ग 361 पण बीड जिल्ह्यातील मुख्य रस्ते विकास प्रकल्प काय चालू आहे. वंजारा समाजाची काशी म्हणून कोणते ठिकाण ओळखले जाते, तर भगवानगड हे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते. बीडमध्ये मनसूर शाह यांची दर्गा कोठे आहे, तर बीड शहरामध्ये आहे मनसूर शाह दर्गा मित्रांनो. जिल्ह्याचे सध्याचे जिल्हाधिकारी कोण आहेत, श्री विवेक जॉन्सन हे आहेत. जिल्ह्याचे सध्याचे पोलीस अधीक्षक म्हणून कोण आहेत, श्री नवनीत कामत हे असणार आहेत मित्रांनो बीड जिल्ह्याचे आपल्या. बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीओ कोण आहेत मित्रांनो, तर श्री जिथिन रहमान हे आहेत. राक्षस भवन येथील शनी मंदिर कोणत्या नदीकाठी आहे, तर गोदावरी नदीकाठी आहे मित्रांनो. पुरुषोत्तमपुरी हे ठिकाण कोणत्या देवासाठी प्रसिद्ध आहे, तर भगवान विष्णू पुरुषोत्तम पुरी हे भगवान विष्णूसाठी प्रसिद्ध आहे. तर धारूरचा किल्ला कोणत्या डोंगर रांगेत आहे, तर बालाघाट डोंगर रांगेमध्ये आहे मित्रांनो. बीड जिल्ह्यात एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत, तर 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्याच्यामध्ये बीड, परळी, गेवराई, माजलगाव, केज आणि आष्टी हे मतदारसंघ आहेत मित्रांनो, हे ध्यानात ठेवा. बिंदुसरा धरण कोणत्या तालुक्यात आहे, तर बीड तालुक्यामध्ये आहे. बिंदुसरा धरण आपल्या बीड जिल्ह्यामध्येच आहे. पाटोदा तालुक्यातील सौतडा येथे कोणते धार्मिक स्थळ आहे, तर रामेश्वर मंदिर आहे. बीड जिल्ह्यात कापूस प्रक्रियेचे उद्योग कोठे जास्त आहेत, तर बीड आणि माजलगाव या तालुक्यामध्ये आहेत. शिरूर कासार हे ठिकाण कोणत्या नदीकाठी वसलेले आहे, तर सिंदफणा नदीकाठी बसलेलं आहे शिरूर कासार, हे ध्यानात ठेवा. बीड जिल्ह्यातील कोणत्या ऐतिहासिक वास्तूला पाण्यातील मंदिर म्हणतात, तर कंकालेश्वर या मंदिराला बीड जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तूला पाण्यातील मंदिर म्हणतात. ठीक आहे, कंकालेश्वर याला. मित्रांनो, ही जर माहिती आवडली असेल तर आपल्या टेक सरकार चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ही तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनाने ही खूप अत्यंत महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो. असाच अभ्यास करत राहा, आणि अजून कोणत्या दुसऱ्या जिल्ह्याची माहिती बनवायची असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. ही जर माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, अभ्यास करत राहा. टेक केअर, बाय बाय. कमेंट करा कोणत्या जिल्ह्याची आपण नेक्स्ट व्हिडिओ बनवायचा, कोणत्या जिल्ह्यासाठी तुम्ही, आणि कुठून कुठून व्हिडिओ पाहता हे पण कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.